स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, हा संदेश मी खास तुझ्यासाठी बनवला आहे आणि या संदेशाद्वारे आज मी तुझ्याशी संपर्क साधण्याचा, संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू दुर्लक्ष न करता आम्ही काय सांगत आहोत ते ऐकून घे. आयुष्यात 4 पैसे कमी कमव, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमव. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. हृदय मानवाच्या शरीराची एक अशी गोष्ट आहे जी त्याला आयुष्य जगण्याला आणि समजून घेण्याला एक खूप पुढच्या लेवलची गोष्ट असते. हृदय हे एक अशी गोष्ट आहे जे माणसाच्या आयुष्याला 4 चांद लावतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल, तुम्ही मला मानत असाल, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. स्वामी म्हणतात, संसाराची सुरुवात सुंदर दिवसाने होत असते. आयुष्याच्या नवीन यशाची सुरुवात कठोर परिश्रमातून होत असते. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवू नका. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा दुःख असो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रतिउत्तर. हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो, दुःख असो, प्रेम असो की आपली भावना असो. मृत्यू कधी कसा येईल कोणी सांगू शकत नाही. म्हणून जे मिळालंय त्यात आयुष्यभर जगा, आयुष्य भरपूर जगून घ्या. स्वामी सांगतात, मी तुझ्या आयुष्यात ते दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले, परंतु जे स्वतःच्या कर्माने दुःख ओढून घेतले आहे त्यातील एकही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर बनव, तुझे दुःख आपोआप दूर जातील. ज्याची नाती चांगली असते त्याची प्रगती थांबत नसते. ज्याची दानाची दानत असतं त्याची ओंजळी भरलेली असते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल. स्वामी म्हणतात, स्वतःच्या आत्मविश्वासाने मनुष्य आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी म्हणतात, तुझा माझ्यावरती विश्वास आहे, मला माहिती आहे. तू आम्हाला मानतोय, मला हेही माहिती आहे. आणि तू आमचे सतत नामस्मरण करतोय, मला हेही माहिती आहे. माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू येत्या 10 ते 15 मिनिटापर्यंत दुर्लक्ष न करता आणि या संदेशाला न टाळता पूर्ण ऐकून बघ. तुझ्या आयुष्यात एक मोठी सकारात्मक गोष्ट घडणार आहे. या गोष्टीने तुझ्या आयुष्यात नवीन चमत्कार घडेल. पैसा माणसाला वर घेऊन जातो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संघर्ष करण्यापेक्षा माणसांचा संघर्ष करा. पैसा हे माणसा एवढा अनमोल नसतो, पण माणसे हे पैशापेक्षा खूप जास्त अनमोल असतात. ज्याच्या मनी श्री सद्गुरूंचे विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरूची भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूंची मूर्ती त्यांची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातील संकट होतील वजा. जी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहत जा. सब कुछ सहन कर सकता है, लेकिन खुद का व्यवहार बदल नहीं सकता. स्वामी म्हणतात, लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सांगत असतात, आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एक उपाय म्हणजे काहीही आपले नाही. काहीही आपले नाही, काहीही आपले राहणार नाही, हे सत्य स्वीकारा.
खरी जवळची माणसं तीच जी केवळ आवाजावरून तुमचं सुख व दुःख समजू शकतील. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्याच प्रामाणिकपणा असेल तर आपल्या आयुष्यात अजून गोष्टी चांगल्या होतील. आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा. देवाचे आभार माना, कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बनवला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काळजी करू नको, मी तुझ्या आयुष्यात सदैव चमत्कार करणार आहे. ज्याला नामाची मोठी गोडी लागतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. नका सोडू स्वामी राया माझा हात, द्या मत सदैव तुम्ही मायेची साथ. आज नाही तर उद्या नक्की होईल माझ्या आयुष्यात ही चमत्कार. या गोष्टीपासून कोणीही राहणार नाही वंचित. स्वामी म्हणतात, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचा घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुःखी करू नका. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी या खूप आहेत. प्रत्येक अडचणीचं काही ना काही, कोणाला ना कोणाला काहीही मिळत असतं. पण एवढं लक्षात ठेवा, अडचणी या आयुष्यात असतात. अडचणी जर मनात नसतील तर त्या आयुष्यातलंही लवकर निघून जातील. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. आयुष्यात जे तुमची इच्छा आहे ते मी तुम्हाला देणार. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझे नामस्मरण करा. तुमची प्रत्येक इच्छा मी काही वर्षांनी आता लवकर पूर्ण करणार होतो, ती आता काही तासात पूर्ण करणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही या संदेशाला ऐकत राहा. तुम्ही माझे नामस्मरण करताय, माझी भक्ती करताय, हे मला आवडलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या ज्या पुढच्या 10 वर्षात इच्छा पूर्ण होणार होत्या त्या आता आम्ही काही दिवसात पूर्ण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचे स्वप्न जे पुढच्या 10 वर्षात पूर्ण होणार होते ते आता या वर्षातच पूर्ण होतील. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. फक्त विश्वास ठेवा, स्वामी सदैव साथ देतील. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामींचे ध्यान लागणे म्हणजे स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. स्वामींच्या उपकाराचा फेड त्यांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. ध्यानी ध्यास मनी आस, सदैव आहे तुझाच भास. दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझ्या नामाचा प्रवास. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण हा उंबरठ्याचा दिवा आहे. त्याने भगवंत व प्रपंच या दोन्हीकडे उजेड पडतो. स्वामी सांगतात, नामाची माळ जो जपतो, स्वामी समर्थ नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतो. श्री स्वामी समर्थ म्हणून बघा, आयुष्यातील संकटे दूर होतील. प्रायचित देऊन जीवन समृद्ध करणारे ब्रह्मांडाचे न्यायाधीश म्हणजे स्वामी समर्थ. आपल्या भक्ताच्या आयुष्यात कितीही अडचण असतील तरी दूर करून त्यांना समाधानी आणि सुखी ठेवणारे म्हणजे स्वामी समर्थ. जे कर्मच करत नाही ते कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. ते जेव्हा देवांना तक्रार मांडतात तेव्हा एवढे मांडतात की देवही कंटाळतो. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे मनुष्याची किंमत वाढते. मन मोकळे करण्याची चूक हक्काची दिव्य व्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझ्या आयुष्यात प्रत्येक अडचणीत तुझी साथ द्यायला मी तयार आहे. फक्त माझ्या नावाचा तू जयघोष कर. श्री स्वामी समर्थ नावाचा तू जप कर. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यातील कठोर संकटे काही काळात दूर होतील. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधी बाळगू नका. कारण थव्याने उडण्यापेक्षा आयुष्यात सदैव थोडं थोडं काम करत चला. स्वामी म्हणतात, चिमणींना गरुडासारखं कधी उडताच आलं नाही म्हणून तिने उडणं सोडलं नाही.
आयुष्यात सदैव पुढे जाताच आलं नाही म्हणून आयुष्य जगणे सोडलं नाही. आयुष्यात अडचणी आल्या पण मेहनती करणे कधी सोडलं नाही. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख संपते. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो, जो नकारतो तो तिथल्या तिथेच राहतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही सर्व काही करण्यास तयार आहोत. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. काळ कितीही वाईट असू दे, परिस्थिती कितीही डगमगू दे, पण काळजात स्वामीबद्दल प्रेम आणि भक्ती असेल तर सर्व काही मनाप्रमाणे होते. समजदार व्यक्ती कधी गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधी समजदार होत नाही. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे. तुमचा जीव जिथे गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारे लोक असतील. संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ, अनंत अपराध घालून पोटी धरिला माझा हात. हे स्वामी राया आता तूच माझा श्वास, आयुष्यभर मी राहीन तुझाच फक्त दास. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. आयुष्याला दुःख देणारे जगात कमी नाही. जे जितकं शक्य आहे तितकं सत्यच आहे आणि ते नक्की देणार. स्वामी म्हणतात, लोकांकडे काय लक्ष देता? लोक तर चांगल्याला हसतात आणि वाईटांवर हसतात. लोकांना कोणाशी काहीही घेणं देणं नाही. लोक फक्त इतरांच्या चुका काढतात. आयुष्यात नेमकं तुम्हाला पुढे जायचंय, मग ठरवलंय तर कशाला काळजी करायले. सदैव मेहनत करत जा, पुढे नक्की निघाल. स्वामी म्हणतात, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर माझे नामस्मरण कराल तर तुम्हाला अनाथ शक्ती मिळेल. तुम्ही विश्वासही बसणार नाही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात मी शक्य करेल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. आयुष्यात जिद्द ही गोष्ट फार महत्वाची आहे. नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांची असावी. नाती ही मनांची असावी. नाती रक्ताने नाही तर मनानेही जुळाली हवी. नाती ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात सदैव आनंदी ठेवते. आपलं नातं कुणासोबत आहे हे आपल्याला माहिती असणं आणि चांगल्या लोकांसोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात, अशी माणसे माझ्या खूप जवळ असतात. आयुष्यात एखाद्याने आपल्याला काही केलं तर त्याचा बदला घेण्याचा विचार मनात आलाय, पण त्याला माफ करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होय. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे काय येणार पण तुम्ही घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. स्वामी म्हणतात, सत्य हे सूर्यप्रकाशासारखे आहे. त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरीही झाकले जाऊ शकत नाही. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल तेवढीच तुमची अनपेक्षित यश मिळेल. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधी हरत नाही. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ देत, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुला आयुष्यात कोण काय काय बोलतं, कोण तुला किती त्रास देतं याचं तू काळजी करू नको. तू तुझे कर्म करत जा आणि त्यांना माफ करत जा. बाकी आम्ही ज्यांनी तुला त्रास दिलाय त्यांना कधीच माफ करणार नाही. आम्ही तुझा बदला नक्की घेऊ. स्वामी म्हणतात, सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर सर्वांनाच आठवण होतच असते. अशी आठवण जरी होऊ लागली तर मग आणखीन काय पाहिजे. आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारलेली आहे म्हटलं की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग, आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरला नाही, मग फक्त आपला दिवस आपल्या वाटेला आलेला असतो. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, खराब रस्ता लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. संकट ही आयुष्यात खूप येतात पण त्यांना न घाबरता प्रयत्न करणे म्हणजे आयुष्यात पुढे जाणे होय.
जो व्यक्ती स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो तो सदैव पुढे जातो. आपली इच्छा नसताना सुद्धा खूप जण काही गोष्टी डिलीट करतात, मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा. स्वामी म्हणतात, आयुष्यात स्वतःला मोबाईल सारखं ठेवा. फक्त तो मोबाईल वापरू नका, तर त्याचे गुणही घ्या. जे गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटत असेल त्याला डिलीट करून टाका आणि जे चांगली वाटत असेल त्याला डाउनलोड करा. जर तुमची इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरात तरुणही जाल आणि यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा. तू सर्व आहे जे करतोय, मी सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म, तुझ्या इच्छा सुद्धा मला माहिती आहेत. पण तू काळजी करू नको, मी सदैव तुला साथ देणार आहे. तू श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे होईल. दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधाराला त्याचे महत्त्व सूर्य इतके आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा. स्वामी म्हणतात, जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिला तोल सांभाळणं खूप लोकांना जमत नाही. तिचा तोल गेला की आयुष्यात संकटे येतात तर आपल्या. सगळ्यांना आपल्या मनाचं व्हायला आहे. सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे व्हावं असंच वाटत असतं. प्रत्येकाला वाटतं जीवन ही एक शांतता आहे. जीवनात आपल्याला शांतता हवी, पण कुणालाच वाटत नाही की आपण पुढे काय करावं. स्वामी म्हणतात, भाकरीचं एकच असतं, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब, तर भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो त्याला श्रीमंत म्हटलं जातं. आयुष्यात संकटे येतील, संकटे जातील. त्या संकटांवर कधी घाबरू नका. चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवणारी व्यक्ती खूप आतले गाठीची असते. वरून जरी सगळं शांत वाटत असलं तरी जिथे तिथे वाद निर्माण करणारी असते. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्याला पाहिजे ते दिसते. स्वामी म्हणतात, जर तुझ्या जीवनात अडचणी आहेत तर माझे नाव घे. आयुष्यात संकटे वाढले तर माझ्या मठाची धाव घे. आणि तरीही तुला समाधान नसेल तर माझ्या प्रिय मुला अक्कलकोटला ये. मी तिथे तुझी वाट पाहत आहे. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुख आणि समाधानी असला पाहिजे. स्वामी सांगतात, माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतंय. माणसं जोडायला सोपी, पण ते नेमके कसे आहेत ते ओळखून घेणे अवघड असतं. समोरच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा ते आपल्यावर किती विश्वास ठेवतो या दोन गोष्टी आधी जाणून घेणं महत्वाचं असतं. स्वामी म्हणतात, अस्तित्व म्हणून मिळालेलं नसतं, कष्टाने घाम गाळून मिळालेलं असतं. अस्तित्व तयार करावं लागतं. अस्तित्व हे आपल्याला कोणतीही वारसा देत नसते. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं असतं. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःची ओळख स्वतः निर्माण करतो तो सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात भिवू नको, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुला कधीच हरू देणार नाही. एखाद्या संकटात तुला एकटे सोडणार नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचंय, कारण भयंकर व्यापाला ही पाखर का नसते. स्वामी बोलतात, कोणीतरी बरोबर म्हटलंय की ज्या व्यक्तीला तुम्ही कायम अवेलेबल असता ती व्यक्ती तुमची किंमत कधी समजणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात, पण त्यांना न घाबरता प्रयत्न करा. दवा जेब में नहीं परंतु शरीर में जाए तो असर होता है. वैसे ही अच्छे दिन मोबाइल में नहीं हृदय में उतरे तो मनुष्य का जीवन सफल होता है. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुळा, कितीही तुझ्या आयुष्यात संकटे आले तरी तू कधी घाबरू नको. कितीही तुला वाटत असेल की आता सोडून द्यायला पाहिजे तरी तू प्रयत्न करणे थांबवू नको. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहा, ते कधीही चांगले. कमीत कमी आयुष्यात तू शांतपणे जगू तर शकशील. नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जातो. नाती जपू नका तर नात्यात सत्यता ठेवा. आपली वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा. तुम्हाला इतरांचे दोष पाहायला मिळणार नाही. बाप्पाचे 500 एका मिनिटात खर्च करतो, तो आज स्वतःचे 5 रुपये खर्च करताना 10 मिनिट वेळ विचार करतो. स्वामी म्हणतात, जे काही करतो त्याला त्याची कदर असते.
आयुष्यात अडचणी बऱ्याच आहेत, पण प्रत्येकाचा सामना करायला शिका. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलंय आणि काय मिळवलं, तर तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतं आणि जे मिळालं ते माझ्या स्वामींनी दिलेलं आहे. त्यामुळे मला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आजकाल स्वामी समर्थांचे एवढे जास्त भक्त झाले की तुम्हाला कुठेही त्यांचे भक्त पाहायला मिळतील. स्वामी समर्थ महाराजांचे अनंत भक्त आहेत. स्वामी सदैव सर्वांवर कृपा करतात. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिसले यासाठी तरी आपल्याला दुप्पट फेडावं लागेल. स्वामी सांगतात, आम्ही असताना काळजी कसली करतोय रे? तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा. स्वामी म्हणतात, काही मागण्याची सवय असते. हातातला हिरा सोडून कोळशाला कशाला पकडायचं? नियमित न चूक करता रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्याने ते तुम्हाला खालचं समजू लागते. स्वामी म्हणतात, कभी तुम दूसरों के लिए दुआ मांग कर देखो, तुम्हें अपने लिए मांगने की जरूरत नहीं पड़ेगी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आयुष्यातील प्रत्येक अडचणीचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे सतत प्रयत्न करणे. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका करायच्या नसतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुळा, तुझ्यासाठी मी काहीही करेल. तुला तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवून देईल. फक्त आमचे नामस्मरण करणे तुझं कर्तव्य आहे, ते तू विसरू नको. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगुनी जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी मातीत होऊन जाईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक, मग होशील तू सुखी. दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेले दोन हात यापेक्षा अधिक उपयोग असतो. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याकडे या दोन गोष्टी आहेत ते खरा भाग्यवंत आहे. एक आस एक विसावा, स्वामी नामाचा मेसेज रोज दिसावा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात महाराजांचा सहवास असावा. माणसाला एखादी गोष्ट कायम करायची असेल तर तिच्यासाठी त्याला त्याची सवय लावून घेणे आणि आवड निर्माण करणे महत्त्वाचं आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तरच ते शक्य होते. आयुष्य एक महाभारत आहे. इथे कर्णासारखा मित्र निवडावे लागतात, कृष्णासारखे मार्गदर्शक आणि आपल्यासारखा अर्जुन निवडावा लागतो. वटवृक्षातील एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहिती असायला हवी, ती म्हणजे विश्वास ठेवा की सर्व काही चांगलं होईल. आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणीत कोणी सोडणार नाही. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणाची लाज वाटली तर कधी घाबरू नका. ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र जप म्हटला तरी नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होतात. स्वामी म्हणतात, कुणाच्या वाईट विचारांवर तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करिता तुमच्या पाठीशी आहे. स्वामींची केलेली सेवा कधी वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळास उशिरा, पण काही वेळास लवकर देतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आधी तू होता, आत्ताही तू आहे आणि पुढेही तूच राहणार आहे. फक्त माझी भक्ती करणे सोडू नको. मी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचं असतं की जिंकायचं असतं ते आपल्यावर आहे. या जगात काय करायचं ते तू ठरव. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात. ते आपल्या भावनासाठी आणणार असतात. स्वामी म्हणतात, आजारी असशील तर दवाखान्यात जा. दुःखी असशील तर एखाद्या अशा नैसर्गिक रम्य ठिकाणी जा जिथे तुला आनंद मिळेल. आणि आयुष्यात डिप्रेशनमध्ये असतील, आयुष्य जगण्याची इच्छा मरली असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटची धाव घे.
बुद्धीचा वापर जास्त करण्यापेक्षा लोकांच्या मनावर वावर करणारी आणि राज्य करणारी लोक चांगली असतात. बुद्धीवर कुणीही राज करू शकत नाही, पण मनावर राज करणे सोपे पण नाही. स्वामी सांगत असतात, आयुष्यात भरपूर कष्ट कर, आयुष्यात खूप मोठा हो, पण काळजी करू नको. अडचणी कितीही येऊ दे, प्रारंभापुढे कोणीही जात नाही, त्यामुळे लक्षात ठेव. वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियमित प्रयत्न केल्याने यश मिळते. कर भरोसा स्वामी नाम का तू, धोखा कभी नहीं खाएगा, हर मौके पर स्वामी तेरे सबसे पहले साथ आएगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्यांच्यापासून तुम्हाला कधीही काहीही मिळणार नाही, अशी व्यक्ती तुम्ही कसे वागता याला महत्त्व नाही. स्वामी म्हणतात, वाटेला येईल ते शिकून द्यायचं आणि जमेल तेवढ्या पुढे जायचं. स्वामी सांगत असतात, काही लोकांच्या वागण्यात इतक्या खोटेपणा असतो ना, पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं यांच्यासारखा देव माणूस नाही. दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखाची आहट स्वामी, प्रारंभ स्वामी, अंत स्वामी, अस्तिही स्वामी. स्वामी म्हणतात, अंती असतं प्रारंभ. आयुष्यात अशक्यही शक्य करायचं असेल तर एक मात्र स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीत आपल्या अंगावर ठेवतो. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही, कष्टाचं संपत नाही. आयुष्यात अडचणी आहेत तर काळजी करू नका, तुझं आमच्यासोबत असणं तुझ्या मर्जीचं आहे, आम्ही सदैव तुझी साथ देईल. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांना फिरवल्याशिवाय कळत नाही. स्वामी म्हणतात, खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून एवढं गोष्ट नाही व्हायला पाहिजे. आयुष्यात अडचणी येतात, अडचणी जातात. जीवन हे जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर अग्नीच्या पण वेदना सहन कराव्याच लागतील. मनाचा व्यवहार जपणारी माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचं नामस्मरण हा त्यांचं उत्तम औषध आहे. तुमचा विलाज करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ नावाचं औषध रोज घेत राहा. सर्व काही ईश्वर करणारा व्यक्ती एकच, निमित्त मात्र. कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळते, देणारा माणूस फक्त निमित्त मात्र. संपत्तीपेक्षा शरीराचे रक्षण जास्त केले पाहिजे, कारण शरीर बिघडल्यानंतर पैशानेही त्याचे रक्षण नाही होत. जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला, नाहीतर कोणाला आवडतं घर सोडून जायला आवडतं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात संकटे आहेत बरी, काळजी करू नको, साथ देत आहोत आम्ही. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, तर असंख्य धडे आयुष्यात शिकत असतात. स्वामी म्हणतात, जसा तडा गेला तसा आपण आयुष्यात काम करायला हवं. आपल्या कामानुसार आपण पुढे जातो. का भरकटत आहेस, सावर स्वतःला, मी तुझाच आहे. ठणकावून सांग स्वतःला, मी सदैव तुझी साथ देईल. आपण थोडा वेळ वागल्याशिवाय समोरचा पण आपल्याशी सरळ वागत नाही. आपण स्वतःशी चांगल्या प्रेमाने वागलो तरच व्यक्ती पुढचा पण आपल्याशी तसा वागतो. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी आपल्या पाठीशी राहते. हो, नक्की होईल अगदी तुझ्या मनासारखे. फक्त एकदा एक काम कर, एक जो विश्वास ठेवलाय तो डगमगावू देऊ नको. ही तुझी परीक्षा शिवशंकर शंभू श्री स्वामी समर्थ महाराज घेत आहेत. प्रत्येक काळाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणाबरोबर करू नको. जगायला जास्त खर्च येत नाही, पण मोठेपणा उरवावा लागतो. आयुष्यात अडचणी या बऱ्याच आहेत, पण त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. सावध राहा, मूर्ख ही माणसाची वसाहत आहे, ते देवालाही आजमावायला लागते. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही काय काय नाही करत. तुझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या मनाप्रमाणे खास तुझ्यासाठी बनवत असतो. तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असं खचून जाऊ नको. तू एकटा नाही, मी आहे तुझ्या बरोबर आहे. मी तुझा विश्वास, काळजी करू नको, फक्त विश्वास ठेव. बाळा, तुझ्यावरचे संकटे ही टाळणे आणि सुख आणणे हे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते नक्की करणार. देवावर एकदा विश्वास आणि भरोसा ठेवा. संकटात तुम्ही असाल आणि तुमची किंमत नसेल तरी देव आहे, देव तुमची साथ नक्की देईल.
प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीण असते. ज्यांना आयुष्यात धन कमवायचंय त्यांना कण सुद्धा वाया घालवू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचंय त्यांनी क्षण सुद्धा वाया घालवू नये. धनासाठी कण आणि ज्ञानासाठी क्षण फार महत्वाचा असतो. स्वामी म्हणतात, हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाही, मी आहे तुझ्या पाठीशी. काळजी करू नको, सुखासाठी धडपड करतोय आणि तुला लवकर आम्ही त्याचा चांगला परिणाम सुद्धा देणार. स्वामींची सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा एक नवीन लाट येईल. स्वामी म्हणतात, कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे राहतो, पण माझे फक्त तू नामस्मरण कर, मी तरीही तुझी साथ देईल. जोडीदार हा आपल्याला आयुष्यात खूप महत्वाचा असतो. स्वामी म्हणतात, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्याने आयुष्यात खूप काही मोठ्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी अशक्य असतात त्या खूप शक्यपणे सहजपणे शक्य होतात. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देव एक खोड आहे. देव दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याला कधी सोडत नाही. श्री स्वामी समर्थ किती वाईट गोष्टी आल्या आयुष्यात तरी आपली साथ कधी सोडत नाही. चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की सर्व काही चांगलं होते. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाश तिचा परिचय देतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिणाम देतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुझ्या संकटे आहेत बरी, तू काळजी करू नको, आम्ही साथ देत आहोत तुझी. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, ते मी तुझी मदत नक्की करणार. वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून येत नसतो. जशी तू इच्छा बाळगशील त्या हिशोबाने तुला लोक आणि आयुष्यात अडचणी येतील. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नको, कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ हे आपले आराध्य दैवत आहेत. ते आपल्याला आयुष्यात प्रत्येक त्या संकटात मदत करतात ज्या वेळेला कोणीही आपल्या सोबतीला नसतं. स्वामी आपल्याला अशा संकटातही आपली साथ देतात ज्या वेळेला सर्वजण आपली साथ सोडून जातात. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी म्हणतात, नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधी कधी आयुष्यात खूप वेळा खूप अपयशानंतर मोठे यश मिळत असतं. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथल्या तिथे सोडावं. आयुष्यात संकटे बरे आहेत, पण त्या संकटांचा सामना करण्याचे विश्वास आणि शक्ती तुमच्यात आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे जे आयुष्यात येते आपल्याला मदतीसाठी. जेवढा तुम्ही दुसऱ्यांना चांगला विचार करता तेवढाच तुमचा स्वतः चांगला विचार ठेवा. स्वामी सांगतात, फिक्र मत कर मेरे बंदे, कसम स्वामी की, स्वामी सदैव तेरे साथ है. फिकर करता है क्यों, फिकर से होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनी श्री सद्गुरूंचे विचार, ज्याच्या मनी स्वामी नामाचा ध्यान, त्याच्या आयुष्यात संकटे नाही राहत फार काळ. माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेला चावा घेतात. जीवनात पैसा कधीही मिळवता येत नाही, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. पैसा आज काय उद्या तुम्ही नक्की कमवाल, पण व्यक्ती किंवा वेळ आज निघून गेली तर उद्या ते शक्यच नाही की पुन्हा मिळेल. तुमच्यातल्या 3 गोष्टी ओळखताना त्यांच्यावर विश्वास ठेवा. हास्यामागील लपलेलं दुःख, रागवण्यामागील असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. या 3 तुमच्या गोष्टी ज्या व्यक्तीला समजायला लागल्या त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. काही गोष्टी आयुष्यात आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती आहे. उद्याची काळजी करू नका, ज्या देवाने आजपर्यंत सगळे सांभाळले ना तो सांभाळून घेईल. लागला ध्यास स्वामी नामाचा, नाम स्वामींचे मुखी वसले, मी माझे संपुनी गेलो श्री स्वामी समर्थ नाम जपले.
स्वामी सांगतात, सृष्टी निर्माण करणाऱ्या देवाला म्हणा आणि आपल्या संकटांना हरणाऱ्या ब्रह्मांड नायकांना म्हणा, हे स्वामी माऊली आमचे संकटे लवकर दूर करा. स्वामी नक्की साथ देतील. बसता, उठता, चालता, बोलता मुखी असे स्वामी समर्थांचे नाम. कुणीही अडवले तरी स्वामी ध्यास हे तुमचे काम. त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. स्वामींची लीला अपरंपार आहे. आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. माझे स्वामी, माझा प्राण, माझे जीव, माझा श्वास. गुरु असा पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ. तोच एक समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व असतात असमर्थ, तिथे फक्त साथ देतील श्री स्वामी समर्थ. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कधी न लागेल तुम्हाला दुःखाचा लळा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुळा, आयुष्यात संकटे तुझ्या असतील बरीच, पण वाट आणि साथ फक्त आम्हीच दाखवणार. स्वामी रहम करना, स्वामी रहम करना, अपने बंद पर रहम करना. तू दाता है, भाग्य विदाता है, तेरा नाम हम सदैव जपते. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आयुष्य खूप लहान आहे, प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोणाला कोणी देत नसते, माणुसकी फक्त जपत राहा. अस्तित्वाने तुझ्या लाभाला आयुष्याला अर्थ, तुझ्या नामस्मरणाशिवाय वेळही असते व्यर्थ. निशंक हो म्हणा, निर्भय हो रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अर्थक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही सर्व काही गोष्टी पूर्णपणे आम्ही शक्य करू. फक्त आमच्यावर विश्वास ठेवणे तुझे काम आहे, ते तू पूर्ण कर. मग आम्ही आमचे कर्तव्य करू. उस एक नाम पर भरोसा कर, तुझ्या आयुष्यात पूर्ण संकटे दूर होतील. श्री स्वामी समर्थ नावावर विश्वास ठेव. ज्या ज्या ठिकाणी मनी जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय देतील आम्हाला. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, सद्गुरू तुझी साथ देत आहेत. सद्गुरू तुझी साथ देतच असतात आणि ते देणारच आहेत. पण तुझा विश्वास असणे फार महत्वाचं आहे. जर विश्वास नसेल तर सद्गुरूही साथ सोडू शकतात. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर, त्यांच्या असण्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ महाराज सांगत असतात, त्याच्या सोबत नेहमी राहा ज्याची वेळ खराब आहे, परंतु माणूस नेहमी चांगला असेल. आणि एक गोष्ट विसरू नका, ज्यांनी साथ दिलीये त्यांना कधी सोडू नका. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलंय त्यांच्याकडे पुन्हा चुकून सुद्धा जाऊ नका. स्वामी सांगत आहेत, आयुष्यात अडचणी आहेत खूप, पण घाबरू नको, काळजी करू नको, सदैव प्रयत्नशील राहा आणि आयुष्यात पुढे जा. आयुष्यातील प्रत्येक अडचणींचं एक सोपं उत्तर म्हणजे स्वामी नामाचा ध्यान करणे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव जपणे आयुष्यात खूप सोपे आहे. माझीच स्वामींवर विश्वास ठेव, स्वामी सदैव तुझी मदत करतील. स्वामी नक्की तुझी साथ देत आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अन्यवित भावाने सेवा करतो, मी त्याला सदैव साथ देतो. जो माझी भक्ती करतो, मी सदैव त्याला शक्ती देतो. श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप करतो, त्याच्या आयुष्यात मी सदैव त्याला मदत करतो. देवा, सरू दे माझी सर्व काही दुःख, मी तुझ्या दर्शनासाठी झालोय खूप आतुर. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतोय, तुम्ही अजूनही साथ का माझी देत नाही. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतोय, तुम्ही माझी साथ द्या, असं स्वामींना म्हणा. स्वामी नामाचा जप कधीही स्वार्थीने घ्यायचा नसतो, फक्त त्यांच्यावर विश्वास आहे यामुळेच घ्यायचा असतो. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्ती स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी ते व्यक्ती कुणासोबत किंवा कुठल्या संकटात असतो. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात मी तुझी साथ देतोय. तुझ्या अडचणीच्या काळात मी तुझी पूर्ण मदत करतोय. तू काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी. प्रकट काळ इसवी सन 1856 ते 1878. हे इसवी सन 19व्या शतकात होऊन गेलेले. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ
श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले. मी नृसिंह भान असून श्री शैलमाजवळील कर्दळी वनात आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवितात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले आहे. त्यांना कोणी काय नावाने ओळखते तर कोणी काय नावाने. कोणी स्वामी म्हणतात, कोणी ब्रह्मांड नायक, कोणी स्वामी माऊली म्हणतात तर कोणी स्वामी आई म्हणतात. स्वामी म्हणतात, का एवढी चिंता करतोय माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी काहीही काळजी करण्याची गरज ठेवली नाही. तुझी आता साथ मी देणार आहे, तू काळजी करणे सोड. मनात एक विचार ठेव, मनापासून माझा धाव कर, माझे नामस्मरण कर, मी तुझ्या जवळ आहे. जेवढा तू माझ्यावर विश्वास ठेवशील तेवढी मी तुझी साथ देईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जेवढा तू ध्यान करशील तेवढं तुझ्या आयुष्यात तुझी प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामस्मरणाचा जप कर. तुझ्या आयुष्यात सदैव तुला यशाची गती मिळेल. एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केलंय तर तो काय सांगेल तर 5 भौतिक तत्वापासून याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळलं नाही. पण जे कळलं नाही त्याला सुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणी म्हणता येणार नाही. आज विज्ञानाने हे शोधलंय की आपल्या पृथ्वीभोवती अजून 8 ते 10 ग्रह आहेत. पण जेव्हा विज्ञानाने हे शोधलं नव्हतं पण शास्त्रात ग्रह मानले जात होते तेव्हा हे ग्रह नव्हते असे नाही. त्याचप्रमाणे विज्ञान हे देवानं बनवलेलं आहे आणि जेथं पूर्ण विज्ञान संपतो तिथून देव फक्त सुरुवात होतो आणि देव हा अनंत आहे. लोक जराशे काय शिकले तर स्वतःला खूप शहाणे समजायला लागतात. त्यांना अक्कल तर जराशीही नसते. पण देवावर विश्वास ठेवायच्या जागी उलट देवावर ते विचार करायला प्रश्न उचलतात की देव आहे की नाही. या जगात तुम्हाला कोणी निर्माण केलंय तर म्हणतात आई वडिलांनी. या जगात त्यांना कोणी निर्माण केलंय तर बोलतात तत्वांनी निर्माण झाले. पण जेव्हा ते तत्वच कुणी निर्माण केलंय हे विचारलं जातं तेव्हा बोलतात आम्हाला माहिती नाही. मग असं का मानायचं की देव नाही. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही संकट येते पण तो घाबरत नसतो. तसे तुम्हालाही घाबरायचे नाही. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पवृक्ष आहे. 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारची निधी त्या स्वामींकडे वास्तव्यात आहे. त्यामुळे हे सामान्य माणसात शक्य नाही. स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा ध्यास नक्की करा. श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला निराश करणार नाही, कधी रिकामे ठेवणार नाही. जे आहे आणि जेवढे आहे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तर त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यांना आपल्याला द्यायची ठरवलेली असते. त्यामध्ये स्वामींची योजना अतिशय अतर्क्य असते म्हणून त्यांच्यानुसार चालत चला. तुमची इच्छा एका फुलाची असते तर स्वामी तुम्हाला 10 फुलं देतात. तुमची इच्छा 100 रुपयाची असते तर स्वामी तुम्हाला 1,00,000 रुपये देतात. स्वामी सदैव तुमची साथ देतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, लोणी प्रगट करण्यासाठी ताक हे खूप चांगले असते, त्याप्रमाणे आयुष्यातील संकटात स्वामी नावाचा जप पाहिजे. नसे कली काळीची भीती, ज्याचे हृदय स्वामी वसी. नको भविष्याची चिंता, आधारी स्वामी नाम असता. नको बाह्य उपचार, अंती सदा नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको. तुझ्या आयुष्यात अनंत संकटे आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात तुझी मदत मी करेल. मी तुझ्यासाठी सदैव धावून येईल. आयुष्यात सुख म्हणजे काय? आयुष्यात सुख म्हणजे अडचणींचा सामना करून जे आपल्याला मिळतं त्याला सुख म्हणतात. दुःखाच्या काळानंतर जे चांगली गोष्ट आपल्या मनाला आवडते त्याला सुख म्हणतात. विचारी माणसे दिवसा असे कर्म करा की रात्री त्याला सुखाची झोप येईल. तरुणपणे असे कर्म करा की ज्याने आयुष्याचं सोनं होईल. अडचणींचा सामना असे करा की जेणेकरून तुमच्याकडून कोणी प्रेरणा घेतली पाहिजे.
वेळ निघून जाते पण शब्द कायम राहतात. घाव भरून येते पण शब्दाचे घाव कधी भरून जात नाही. आयुष्यात औषध जर आंबट कडू असेल तर त्याने लवकर विलाज होऊ शकतो. भिवू नको, निश्चिंत राहा. तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचते. मी तुझी सदैव चिंता करत असतो. मी सदैव तुझ्यासाठीच तत्पर असतो. तुझी मदत करायला मी सदैव तुझ्या जवळ आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा ध्यास धर. स्वामी समर्थ नामाची कृपा सदैव तुझ्यावर होणार आहे. काळजी करू नको, आम्ही सदैव तुझ्या सोबती आहो. श्री स्वामी समर्थ म्हण, तुझी संकटे दूर होतील. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेव की संकटात तू असशील आणि चिंता त्या देवाला व्हायला हवी. श्री स्वामी समर्थ म्हणा.